श्री शिवलीलामृत अध्याय 11 महानंदा सुधर्म व तारक आख्यान। सज्जन हो, काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याला सुधर्म नावाचा पुत्र होता. राजाचा एक विश्वासू प्रधानही होता. त्याच्या पुत्राचे नाव होते तारक. राजपुत्र आणि प्रधानपुत्र दोघेही परस्परांचे मित्र आणि लहानपणापासूनच शिवभक्त होते. अंगीभूत वैराग्य वृत्तीमुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे ऐश्वर्य भोग आवडत नसत. त्याऐवजी त्यांना अंगाला भस्म फासून, अंगावर रुद्राक्षमाला धारण करून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्या दोघांचे वागणे पाहून राजा आणि प्रधान यांचे पुढे कसे होणार या विचाराने नेहमी चिंतातूर असत. म्हणून एके दिवशी पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असताना राजाने आपली चिंता त्यांच्या कानावर घातली. तेवढ्यात ते दोन्ही कुमार तेथे आले. त्यांना आपल्या दिव्य दृष्टीने अवलोकन केल्यावर पराशर म्हणाले, राजा, हे दोघे शिवभक्त का आहेत हे सांगतो. पूर्वी या देशातच नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या आपली आई आणि भाऊ यांच्या समवेत राहत होती. महानंदेने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षमाळा घालून आणि त्यांच्या गळ्याला व कपाळाला भस्म लावून ती त्यांना नृत्य करायला शिकवित असे. तिच्या नृत्यशाळेत तिने एक शिवलिंग स्थापिले होते आणि त्यासमोरच या दोघांना ती बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगण्यास येत तेव्हा ती दोघेही ते ऐकत. अशा प्रकारे महानंदेसोबत या दोन प्राण्यांनाही शिवभजन घडत असे. एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि सौदागराचा वेश घेऊन तो महानंदेच्या घरी गेला. त्याचे रूप पाहून ती वेडावली. तिने त्याचे स्वागत केले आणि आता यापुढील 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने स्वतःकडचे दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ते भंगले किंवा जळले तर मी अग्निप्रवेश करेन, तेव्हा हे नीट जपून ठेव. महानंदेने ते लिंग घेतले आणि नृत्यशाळेत नेऊन ठेवले. त्यानंतर ती उभयता मंचकावर झोपली असताना तिच्या नृत्यशाळेला अचानक आग लागली आणि तिच्यात ते दिव्यलिंग जळून भस्मसात झाले. महानंदेला जाग आली तशी ती धावतच नृत्यशाळेत शिरली आणि तिथे सर्वप्रथम कोंबडा व माकड यांना सोडून दिले. तेव्हा ती रानात पळून गेली. सौदागराने मोठी चिता पेटवून तिच्या समक्षच अग्निप्रवेश केला. हे पाहून महानंदेनेही सतीजनाचा निश्चय करून आपल्या सर्वस्वाचे दान करून शिवस्मरण करीत अग्नीत उडी घेतली. तेव्हा प्रगट होऊन शंकरांनी तिला वरचेवर झेलले आणि प्रसन्न मनाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने स्वतःच्या कुटुंबातील सर्व मंडळींसह नंदीग्रामातील सर्व लोकांचा आणि प्राण्यांचा उद्धार करा अशी विनंती केली. ती शंकरांनी तत्काळ मान्य केली आणि सर्वांना निजचरणाजवळ अक्षय स्थान दिले. हे राजा, महानंदेजवळच्या त्या कोंबड्याला आणि माकडाला असे उत्तम जन्म मिळाले. हे प्रजेला शिवभजनास लावतील व तुम्हालाही उद्धरतील. पण सांगण्यास वाईट वाटते की आजच्यापासून 7व्या दिवशी त्याला मरण येणार आहे. ते ऐकून सर्वांची हृदये शोकाने विदीर्ण झाली. सर्वांना शांत करून ते म्हणाले, राजा, तू रुद्राध्यायाची पारायणे कर व शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे येणारे संकट टळेल. पराशरांनी राजाला विनंती करून सहस्त्र ब्राह्मणांना बोलावले आणि सहस्त्र घटांची स्थापना केली. रुद्रघोष सुरू झाला. 7व्या दिवशी मृत्यूवटका भरली. बाळ सुधर्माची शुद्ध हरपली. हृदयही थांबले. त्याची अवस्था पाहून राजा व्याकुळ झाला. पराशरांनी ते रुद्रोदक त्याच्या अंगावर शिंपडले तेव्हा तो शुद्धीवर येऊन पूर्ववत झाला. ते पाहून सर्वांना आनंदाचे उधाण आले. त्यावेळी काय घडले ते पराशरांनी सुधर्माला विचारले असता त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले त्याचा अनुभव सांगितला
व तेथे त्याच वेळी आलेल्या नारदांनी तो अनुभव खरा आहे असे सांगितले. त्यानंतर राजाने नारद व पराशर यांच्यासह सर्वांचा उत्तम सत्कार करून व अपार दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट केले. पुढे भद्रसेनाने सुधर्मास गादीवर बसवले, तारकाला प्रधानपद दिले आणि आपल्या प्रधानासह तो वनात गेला. काही काळाने विमान पाठवून शंकराने त्यांना स्वर्गात नेले व सत्यलोक व वैकुंठ यांची यात्रा घडवून निज स्वरूपात विलीन करून घेतले. आता अध्याय बघूया आपण. श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. श्रुत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्या वरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकावो ते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसभार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांची झाले नंदन, शिवभक्त उपसताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. भिक्षा करिता बहुत, परीतेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे गेले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर.
ते पितृकैवारे समग्र जाळले सत्र करुनिया. जनमेजय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. विरंची सदटाऊनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्त्रा वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजियानी समग्र आरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी किल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वेश्या सोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत. कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले चेका नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गींची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होवोनी आनंदगण नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षिणी पद्मिण. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी.
तयासी जे मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदे लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावो लागले चहूकडून एकची हाक झाली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवुनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निश्चंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार नृत्य नेत्री वैश्वानर. शिरी जुळजुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंदकळा तयाचे शिरी निळकंठ कटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टित पणीवर दशभुजा मिरविती. वरचेवर कंदूक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी जेलूनी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी वैसत. दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालिली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदिव्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निश्चंक. जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे भक्तांकारणे निर्मिली. जेथे वोसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे दोघे कुमर निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळे विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास. परमश प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान.
तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुणी हा हाहाकार वक्षस्थळ पीठी नृपवर. मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते तै. नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया. ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीत वसन, रजांशे सृष्टी करता द्रोहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता. विधी समणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पढती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाये ऋषी पासोन, भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणूनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यम किंकर, रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जावोनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष अरगौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्र अध्याय नावडे ज्यांसी, कुंभीपाकी घालावे त्यांसी. रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी, वृत्ती होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, आयुत रुद्र आवर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतगट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणीपाळा करी सप्तदीन. राये धरिले दृढ चरण, सद्गद होऊनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझसवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्र अनुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासूनी जे झाले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न येती. जे शाप अनुग्रह समर्थ, सामर्थ्य चालो न देती. मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, वैसला व्यासपिता घेऊन. सहस्र गट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनिले, ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस, बाळमूर्छित पडियेला. एकमुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त.
परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाविकारा. रुद्रोदक शिंपवून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विकराळ दाडा भयंकर नेत्र कधी अंगारा सारिखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वाते गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया पार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन माये नमोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात. घनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधुनी. की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे. की निर्दैवास सापडे चिंतामणी क्षुधिता पुढे क्षीराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन उत्तानपादी कयादू हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील क्षक्राधिका. तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राह्यपत्य आहवनी उभे ठाकले तत्वता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखील. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधोन. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसूत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसूनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु. मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाद वही मन गजामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला.
आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाजा झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधयंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जपरुद्र अनुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाचरा बाधा रोग दारुण न बाधीची सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोनी वांज झाली माता. त्यांची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे. ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह. तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत. हे नगडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय घोडा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. जय श्रीराम.